हॅलो. हां, बोल सानिका. काय झालं? का रडतीयस तू? हे बघ, शांत हो. अ, तू वेडी आहेस का? काही बोलू नकोस. थांब. आपण भेटूया आत्ता लगेच. भेटून बोलू. तू शांत हो आधी. मी येते लगेच, भेटून बोलू. बाय. आई, मी बाहेर जाऊन येते. बोल आता. काय झालंय? काही नाही ग. माझं ना कुठे लक्षच लागत नाहीये. अभ्यास करायला बसले तरी इतके विचार येतात ना डोक्यात की जाऊ दे, काहीच नको असं वाटतं. सानिका, काय झालंय नक्की? काल पण आई बाबांचं खूप भांडण झालं. आई तर म्हणते आपण आजीकडे राहायला जाऊ कायमचं. मला खूप टेन्शन येतंय ग. त्यांची भांडणं नेहमीच होतात. अगदी लहानपणापासून बघतीये मी. पण आता ना मला कळतच नाहीये काय होतंय. ते दोघं भांडायला लागले की मला खूप राग येतो. ओरडावंसं वाटतं, रडावंसं वाटतं. हल्ली तर मला झोप पण लागत नाहीये. किती वेळ मी एकटीच रडत बसते. असं वाटतं निघून जावं कुठेतरी. मी राहिलेच नाही या जगात तर. संपून टाकावं सगळं, म्हणजे प्रश्नच संपेल. अगं सानिका, हो हो, काय बोलतीयस तू? असा काय विचार करतेस? आणि मीनू, मी आज पहिल्यांदाच तुला हे सांगते. सगळंच वातावरण खूप नेगेटिव्ह आहे ग. नको झालंय मला सगळं. बरं, ठीक आहे. तू शांत हो. तू खूप डिस्टर्ब आहेस आत्ता. आपण करू काहीतरी. आपण आपल्या शाळेतल्या त्या काउन्सिलर मॅडमना भेटायचं का? त्या काहीतरी चांगलं सांगतील तुला. मीनू, मला वेळ लागेल का ग? त्या मॅडमला काय वाटेल? शाळेत सगळे मला काय म्हणतील? नको नको, मी नाही येत त्यांच्याकडे. अगं सानिका, असं काही नाहीये. बरं, आपण आधी जाऊन नुसतं त्यांना भेटू आणि विचारू तर काय म्हणतात. बरं, ठीक आहे, चल. मॅडम, मी मीनू आणि ही माझी मैत्रीण सानिका. आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी थोडं. मॅडम, तुमच्याकडे येणाऱ्यांना वेळ लागलेलं असतं का हो? किंवा ते मानसिक आजारी वगैरे असतात का? असं काही नाही ग. असं का विचारताय? काय झालंय? काही नाही मॅडम. ही सानिका, हिला ना थोडा त्रास होतोय. पण तिला भीती वाटतेय, तिला वेळ लागेल का किंवा कसं बोलायला यायचं तुमच्याशी तेच कळत नव्हतं. आम्हाला थोडी लाज वाटत होती, सगळे काय म्हणतील याची. अच्छा, बरं ठीक आहे. तुम्ही रिलॅक्स व्हा. आधी मी तुमचे याबद्दलचे गैरसमज दूर करते. चालेल? हो मॅडम. मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ हा खूप महत्त्वाचा विषय आहे. बरं झालं तुम्ही इथे आलात आणि विचारलं. आपण आजारी पडतो म्हणजे काय? आपल्याला सर्दी ताप येतो किंवा खोकला येतो म्हणजे आपलं शरीर आजारी पडतं. तसंच आपलं मन पण आजारी होऊ शकतं. माहितीये? म्हणजे नक्की कसं? सांगते. जसं हवा बदलली, आपण बाहेरचं काही खाल्लं की आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणजे आपण आजारी पडतो. तसंच आपल्या मनाविरुद्ध काही घडलं किंवा एखादी वाईट घटना घडली, सतत घडत राहिली तर आपलं मन सुद्धा आजारी होऊ शकतं. अच्छा, पण मग काय करायचं? आणि नेमकं कसं कळणार आपलं मन कधी आजारी झालंय? आता बघ कधी आई ओरडली किंवा फ्रेंड्स बरोबर भांडण झालं किंवा कमी मार्क्स पडले तर आपला मूड जातो. आपण सॅड होतो. असं काही ना काही होतच असतं. कधी आपल्याला खूप राग येतो, कंटाळा येतो, काहीच करू नये असं वाटतं. अगं, हे वाटणं अगदीच नॉर्मल आहे. पण जर हे खूप दिवस म्हणजे अगदी 10-15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सुरूच राहिलं तर मग एकदा तरी काउन्सिलरची मदत घ्यावी. आपण इतर आजारासाठी डॉक्टरकडे जातोच ना, तसंच मानसिक त्रास व्हायला लागला तरी जाऊच शकतो. त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नसतं.
बऱ्याचदा लोकांना काउन्सिलरकडे जाणं म्हणजे आपण मानसिकरित्या कमकुवत आहोत किंवा कमीपणाचं वाटतं, आणि त्यामुळे लोक मानसिक त्रासासाठी मदत घ्यायला जात नाहीत आणि मग त्रास वाढत जातो. पण मॅडम, काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टकडे तेच लोक जातात जे वेडे असतात. खरंच असं असतं का? अजिबात नाही. अगं, हा अगदी गैरसमज आहे. काही मानसिक आजार असतात ज्याला जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात, पण याचा अर्थ काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणारी प्रत्येक व्यक्ती मानसिक आजारीच असेल असं नाही. म्हणजे बघा, डिप्रेशनच्या आधी डिस्टर्बन्सची स्टेप असते, एन्झायटीच्या आधी अति काळजी वाटत राहणं ही स्टेप असू शकते. अगं, आपण सगळेच असा काही डिस्टर्बन्स आला तर आपापल्या परीनं त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो, गाणी ऐकतो, मेडिटेशन करतो किंवा अजून आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा हे सगळे प्रयत्न करून सुद्धा बरं वाटत नाही, तेव्हा मदत घ्यावी. समजलं? हो मॅडम, आता झालं क्लिअर आम्हाला. आता तुला काय वाटतंय सानिका? तू बोलू शकशील का आता? हो चालेल, मला मी बोलेन. ग्रेट, बोलूयात आपण.